हॅलो नमस्कार, मी पूजा आपले अगदी मनापासून स्वागत करते एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये. स्वामींचे नाव घेऊन ब्लॉगला करते आणि सुरुवात. आता आजची ऑर्डर तुमच्यासोबत शेअर करते, व्हिडिओ कुठे स्किप करू नका. आजची ऑर्डर आहे आपल्याला पॅकेजिंग करता करता सांगतेच तुम्हाला. चला. तर ताईंनो, आजची आपल्याला ऑर्डर आहे स्नेहलताई फ्रॉम ठाणे. तर यांची ऑर्डर मला स्पेशली का तुमच्यासोबत आज शेअर करावीशी वाटली, तर ते मी पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणारच आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप करू नका आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. तुम्हाला माहितीच आहे, मी नेहमीच युजफुल असे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असते. तर बघा ताईंनो, स्नेहलताईंची ऑर्डर मला स्पेशल तुमच्यासोबत का मला शेअर करायची वाटली, त्याचं कारण असं की मी जेव्हापासून हा बिझनेस सुरू केलेला आहे ना, तेव्हापासून म्हणजे पहिल्यापासून तर जवळजवळ 7 ते 8 महिने झाले आपल्या बिझनेसला. आणि पहिली ऑर्डर या स्नेहलताईंनी आपल्याला जेव्हा दिली होती, म्हणजे त्यांची पहिली ऑर्डर आपल्याला जेव्हा आली होती ना, तर ती ऑर्डर रात्रीचे 1:30 वाजता यांनी मला कन्फर्म केली होती. आणि यांची पहिलीच ऑर्डर आपल्याला 2,000ची होती. तर ह्या ताई मला चांगल्या प्रकारे लक्षात आहे. त्याचं कारण असं की या ताई आपल्याकडनं प्रत्येक वेळेला यांचं बिल 2 ते 3 हजारापर्यंत होतच असतं. या वेळेचं बिल तर त्यांचं अक्षरशः 4 हजारापर्यंत गेलेलं आहे. आणि त्यांनी आपल्याला 4 kg उलन आणि 5 मीटर रेक्झिन अशी आपल्याला ऑर्डर दिलेली आहे. तर यावरून मला असं सांगावंसं वाटतं ताईंनो, की या ताई मला इतकी ऑर्डर का देत आहेत बरं, किंवा मग या ताईंना आपल्याकडनंच ऑर्डर का घ्यावीशी वाटते आहे बरं. त्याचं कारण असं आहे की आपल्या मटेरियलची क्वालिटी. तर बघा, 5-5 मीटर रेक्झिन, 4-4 किलो उलन ॲट ए टाईम ते आपल्याकडनं मागवतात. याचं कारण असं आहे की आपलं मटेरियल यूज करून त्या ज्या रंगोलीज बनवत आहेत ना, तर त्या रंगोलीज अतिशय सुंदर, टिकाऊ, सुंदर अशा बनत आहेत. आणि मी असं म्हणत नाही की मी त्या माझ्या उलन वापरून, किंवा मी जी उलन मी प्रोव्हाइड करत आहे ती उलन वापरून त्यांना कस्टमर मिळत आहे, असं अजिबात नाही आहे. तर आपल्या उलनची क्वालिटी एक नंबर आहेच, आपल्या मटेरियलची क्वालिटी एक नंबर आहेच. पण त्या स्वतः किती मेहनत घेत आहे मी स्वतः बघते, कारण त्यांचे स्टेटस वगैरे मी रेग्युलर चेक करत असते. ह्या ताईंचे जेवढं मटेरियल त्या 2-2 महिन्याच्या गॅपमध्ये मागवत आहे, त्या अंदाजाने मला म्हणजे तो अंदाज मी एक घेतला तर त्यांना व्यवस्थितपणे कस्टमर हे मिळत आहे. आणि त्यांची फिनिशिंग, त्यांची बनवण्याची पद्धत वगैरे, हे सुद्धा कलर कॉम्बिनेशन हे सुद्धा इतकं सुंदर असतं, इतकं युनिक असतं. त्यांचे स्टेटस वगैरे किंवा त्या पर्सनली मला त्यांच्या डिझाईन ह्या पाठवत असतात. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांचा जो व्यवसाय आहे तो छानपैकी ग्रो होत आहे. त्यामुळेच तर ते आपल्याकडनं एवढं मटेरियल मागवत असतात. आणि ह्यावेळेस त्यांनी आपल्याकडनं म्हणजे उलन आणि रेक्झिनच्या व्यतिरिक्त त्यांनी फर्स्ट टाईम आपल्याकडनं ट्रेसिंगसुद्धा मागवलेले आहे. तर त्यांना ट्रेसिंगचासुद्धा छान असा फायदा नक्कीच होणार आहे. तर त्यांनी ट्रेसिंग का मागवले, तर त्यांना ऑर्डर एवढ्या येत आहेत ना, तर त्या ऑर्डर कंप्लीट करण्यासाठी त्यांना डिझाईन काढायला वेळ वगैरे अजिबात पुरत नाही आहे. त्यामुळे सुद्धा त्यांनी आपल्याकडनं हे ट्रेसिंग मागवून त्यांचे व्यवसाय कसा ग्रो होईल, कशी वाढ होईल हेच त्या बघत असतात. त्यामुळे यांचं मोटिवेशन तुम्ही नक्कीच घेऊ शकता. त्यांचं मोटिवेशन मी आज तुमच्या म्हणजे त्यांचे अनुभव किंवा त्यांचा व्यवसाय आज मी आपल्या व्हिडिओद्वारे तुमच्यासोबत शेअर करण्याचं कारण तेच आहे की ताईंनो, अजूनही जर तुम्ही विचारच करत बसला असाल की हा बिझनेस सुरू करू की नको, ग्रो होईल की नाही, तर असा अजिबात विचार करत बसू नका. तुमचा बिझनेस कशा पद्धतीने ग्रो होईल, कसा म्हणजे त्याला ग्रो करता येईल, याच्या रिलेटेड आपण ऑलरेडी चॅनलवरती बरेचसे व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. ते व्हिडिओ तुम्ही चेक करू शकता. आणि अजूनही विचार करत बसला असाल तर मी तर म्हणेल की तुम्ही खरंच तुमचा अमूल्य वेळ वाया घालवत आहात. लवकरात लवकर मटेरियल परचेस करून तुम्ही हा जो बिझनेस आहे उलन रंगोलीचा, तो नक्कीच तुम्ही चालू करू शकता. मला बरेचशा कमेंट्स येतात की ताई, आता हा बिझनेस सुरू कसा करायचा, ग्रो कसा करायचा, कस्टमर कसे मिळवायचे, याच्या रिलेटेड तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण ऑलरेडी आपल्या व्हिडिओद्वारे हे दिलेले आहेत. तरी पण मी जसा मला वेळ मिळेल, प्रयत्न होईल किंवा जसा टाईम मिळेल ना, त्या हिशोबाने मी पुन्हा पुन्हा तुमच्यासाठी तेच रिलेटेडचे व्हिडिओ नक्की घेऊन येईल. पण कसं असतं, नव्याने ज्या ताई आपल्याशी जुळतात त्यांच्यासाठी तर ते नवीन असतं. पण ज्या जुन्या ताई आहेत त्या बोर नको व्हायला, किंवा त्या म्हणतील की ताई आम्हाला हे सगळं ऑलरेडी माहिती आहे, तू त्याच्याच रिलेटेड काय व्हिडिओ घेऊन येत आहे, तर असं पण होतं. त्यामुळे थोडासा गॅप घेऊन मी तुमच्यासाठी त्या रिलेटेडसुद्धा व्हिडिओ नक्की घेऊन येण्याचा प्रयत्न करेल. पण माझं इतकं म्हणणं आहे की तुम्ही फक्त व्हिडिओज बघू नका. व्हिडिओ फक्त बघतात आणि तेवढ्या पुरतं मोटिवेट होतात आणि हो ताई, मी आता नक्की सुरुवात करेल बरं का. तेवढ्या पुरतं व्हिडिओ बघताना तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच येत असणार आहे, अरे बघ ना, ह्या ताईने केलं तर मी का नाही करू शकत आहे, आणि काय हरकत आहे बरं जर आपण ह्या म्हणजे बिझनेसमध्ये जे इन्व्हेस्टमेंट केली तर, सुरू केला तर. पण हे प्रश्न फक्त व्हिडिओ
बघणे पुरतेच. त्यानंतर मोबाईल साईडला ठेवून दिला की ते मोबाईल साईडला पडतो आणि तुमचे विचार पण साईडला पडतात. असंच होतं ना? खरं सांगा मला. कमेंट्स करून मला नक्की सांगा की तुमच्या बाबतीत पण असंच होतं का? मला सांगा ताईंनो, जर मी सुद्धा असाच विचार करत बसले असते तर मी एका बिझनेसमधून दुसरा बिझनेस, दुसऱ्या बिझनेस, तिसरा बिझनेस म्हणजे आयडिया ह्या मी करत गेले नसते आणि माझा बिझनेस आत्तापर्यंत इतका ग्रो होऊन आणि मला स्वतःला सुद्धा असं वाटलं नव्हतं की मी तुम्हाला सजेस्ट करेल हा बिझनेस करण्यासाठी किंवा ह्या बिझनेसबद्दलच्या ज्या माहिती आहे त्या प्रोव्हाइड म्हणजे करू शकेल असं सुद्धा मला वाटलं नव्हतं. पण खरंच आपला सेल्फ कॉन्फिडन्स खूप वाढतो ताईंनो आणि आपला वेळ वेळ इतका पटापट जातो ना की त्याला म्हणजे असं घड्याळ पळतं ना, कधी-कधी असं वाटतं बापरे! हे घड्याळ काय माझ्यासाठीच पळतंय आणि इतक्यात 2 वाजता तर इतक्यात 4 कधी वाजून जातात ना हेच समजत नाही. दिवसभर माझं काम अगदी चालूच असतं म्हणजे चालूच असतं. माझ्या चेहऱ्यावरून, माझ्या डोळ्यांवरून तुम्हाला समजत असणार आहे की अजिबात झोप होत नाही आहे आणि खरंच मी देवाचे आणि माझ्या स्वामींचे आभार मानेल की माझा बिझनेस म्हणजे ग्रो करण्यासाठी किंवा मला शक्ती किंवा बुद्धी देण्यासाठी खरंच यांचा अमूल्याचा वाटा, यांचा आशीर्वाद माझ्या मागे आहे. म्हणून मी आत्तापर्यंत इथपर्यंत पोहोचू शकते आणि सगळ्यात मोठा तर खारीचा वाटा म्हणाल तर माझ्या या कस्टमरचा आहे. कस्टमर माझ्यासाठी देवासारखे आहेत आणि त्यांचे खरंच मी मनापासून आभार मानेल. तर ताईंनो, बस मी नेहमी तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून मोटिवेट करण्याचा प्रयत्न करत असते की ताईंनो प्लीज नका तुमचा वेळ वाया घालवू. मी कळकळीची विनंती करत असते. माझे अनुभव तुमच्यासोबत शेअर करत असते. का करत असते? आजारी असो, कशी असो, आवाज खराब असो, तुमच्यापर्यंत व्हिडिओ आणण्याचा मी नक्की प्रयत्न करत असते. का तर त्याचं कारण हेच आहे की तुम्ही कसे मोटिवेट व्हाल आणि तुम्ही घर बसून कसे 4 पैसे कमवाल याचाच मी प्रयत्न करत असते. आता तुम्ही कमाई केली तर त्याच्यामध्ये मला काही फायदा होणार आहे का? पण मला असं वाटतं की मी जे 9 वर्ष वाया घालवले ना, त्या बऱ्याचशा ताई त्यांचेसुद्धा आता काही वर्ष वाया घालवत असतील. का आता त्यांचा बेबी वगैरे लहान असेल म्हणून त्या करू शकत नसेल. पण ताईंनो, बेबी वगैरे सांभाळूनसुद्धा आपण हा बिझनेस अगदी करू शकतो. तुम्हीसुद्धा करू शकता. वेळ वाया घालवू नका. तुम्हाला पण हा बिझनेस सुरू करायचा असेल तर मी व्हॉट्सअप नंबर दिलेलाच आहे. त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून किंवा व्हॉट्सअप करून तुम्ही घरपोच मटेरियलसुद्धा मागवून घेऊ शकता. मटेरियल मागवल्यानंतर फ्री ऑफ कॉस्ट मी तुम्हाला सगळी माहिती देत असते की रंगोली तयार करण्यापासून तर सेल कशी करायची इथपर्यंत आपण व्हिडिओ तर बनवलेच आहे. पण पर्सनलीसुद्धा मी तुम्हाला गाईड करण्याचा नक्कीच प्रयत्न करत असते. तर बघा आता ह्या ताईंची 4 केजी उलनची पॅकेजिंग करायची होती, ती मी झालेली आहे. 3 केजी उलनची पॅकेजिंग आणि 5 मीटर रेक्झिन असं मी त्यांना पाठवलेलं आहे. त्यांचे काही कलर्स होते सिलेक्टेड, ते कलर्स अजून अवेलेबल झालेले नाही आहे. त्यामुळे 1 केजी आता मी त्यांना नंतर पाठवणार आहे. त्याआधी ही 3 केजीची पॅकेजिंग करून घेतलेली आहे. सगळ्या काही बघा तुम्ही माझी पॅकेजिंग बघू शकता. सगळ्या पार्सलवरती मी त्यांचा ॲड्रेस टाकलेला आहे आणि म्हणजे कसं ही पॅकेजिंग करते आहे तर ह्या मोठ्या पॅकेजिंगवर सुद्धा मोठ्या अक्षरात त्यांचा ॲड्रेस मी टाकणार आहे. आधी म्हणजे जे कुरिअर आहेत, पार्सल आहे त्यावरती सुद्धा त्यांचा ॲड्रेस टाकून घेतला. म्हणजे कसं असतं एखाद्या वेळेस पार्सल फाटलं वगैरे तर मग ॲड्रेस कुरिअरवरती जो पार्सल आहे त्यावरती ऑलरेडी आहे ॲड्रेस, बरोबर की नाही? मग जर गहाळ वगैरे झाला तर शोधायला वगैरे सुद्धा इझी पडतं. तसं तर कधी होत नाही, पण मी तेवढी सेफ्टी घेते पार्सलच्या बाबतीत की कस्टमरपर्यंत त्यांचं पार्सल अतिशय व्यवस्थितपणे कसं पोहोचेल मी याचाच विचार करत असते. तर बघा ताईंनो, असं आहे काही माझं स्ट्रगल. दिवस कसा जातो काहीच समजत नाही आणि तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडत असतील, इथपर्यंत व्हिडिओ बघत आला त्यासाठी मनापासून धन्यवाद. चॅनल बनवलं नसाल तर नक्कीच सबस्क्राईब कराल, लाईक कराल, हाईप द्यायला विसरू नका आणि नेक्स्ट व्हिडिओ कोणता बघायला आवडेल ते सुद्धा मला कमेंट्स करून नक्की सांगा. तर चला, झाली आहे माझी 3 केजी उलनची पॅकेजिंग आणि 5 रेक्झिनची पॅकेजिंग झालेली आहे. ट्रेसिंग पॅकेजिंग केलेली आहे. तुमच्यासमोर सगळं काही व्हिडिओ सगळा तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. सो चलो आता याच्यावरती मोठासा ॲड्रेस चिपकवून देते आणि भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.